आठवले. नमस्कार. महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंट प्रस्तुत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा 2018साठी आम्ही एका अशा व्यक्तीची निवड केलेली आहे ज्यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलेलं आहे. आज ते प्रशासकीय सेवेमध्ये पण आहेत. जॉईंट सब रजिस्ट्रार म्हणून आज मुंबईमध्ये त्यांची ख्याती आहे. अनेक विभागामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. काम करत असताना त्यांचा एक छंद त्यांनी जोपासला, जो म्हणजे कवितेचा. ज्या कविता त्यांनी स्वछंदी अशा काही आहेत, काही सामाजिक आहेत, काही प्रेम कविता आहेत. कालच एका पुस्तकाचं उद्घाटन झालं. उत्तराला जर प्रश्न पडले असते तर. काल आम्ही या कार्यक्रमाला होतो. प्रचंड गर्दी होती. अनेक नामवंत लोकांनी त्या कवितांची आणि साहेबांची प्रशंसा केलेली आहे. असेच आपले धनराज खरटमल साहेब, जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडनंच त्यांच्या यशाची वाटचाल. नमस्कार. नमस्कार सर, आपण प्रशासकीय अधिकारी आहात आणि हे सगळं करत असताना तुम्हाला कवितेची आवड कशी काय निर्माण झाली? मी शाळेत असल्यापासूनच कविता लिहित होतो. अच्छा. आणि ज्या समाजातल्या बऱ्याचशा घटना ज्या आहेत वृत्तपत्रातून वाचत होतो आणि तेव्हापासूनच मला ती सामाजिक कविता लिहायची आवड निर्माण झाली. अच्छा. पहिली कविता संग्रह कुठला तुमचा? पहिला कविता संग्रह आहे माझ्या मनाचे कवड असेल. माझ्या मनाचे कवड. आणि दुसरं जे आहे एक चारोळी संग्रह आहे, तर माझ्या मनाच्या हिंदोळ्यावर. अच्छा. आणि तिसरा जो कविता संग्रह आहे संवेदना एक आहे. संवेदना. आणि सवंगडी हा बालकविता संग्रह आहे चौथा. अच्छा. याच्यामध्ये सगळे बालकविता आहे. अच्छा. म्हणजे ह्या बालकविता ज्या आहेत त्या दैनिक पुढारीमधून, दैनिक सकाळमधून, तरुण भारतमधून प्रसिद्ध झालेल्या आहेत. सर, मला असं विचारायचं आहे की आपण आपलं मूळ गाव कोणतं? मूळगाव सोलापूर. प्रॉपर सोलापूर का सोलापूर? प्रॉपर सोलापूर आहे. लष्कर हा एक भाग आहे त्या. पूर्वीची परिस्थिती कशी होती? पूर्वीची, कारण माझे वडील गिरणी कामगार. अच्छा. आणि गिरणी कामगार असल्यामुळे त्यावेळी गिरणी कामगाराचं म्हणजे छानपैकी चाललेलं होतं. म्हणजे सगळ्यात टॉपला जर मुंबईमध्ये जर कोण असेल तो हा गिरणी कामगारच होता. हो हो. परंतु नंतर काही कालावधीनंतर दत्ता सामंतचा संप झाला आणि त्या संपामध्ये आम्ही भरडले गेलो थोडक्यात. त्यावेळेस मी जेमतेम मला वाटतं एक 10-12 वर्षाचा होतो. त्यावेळेस आम्ही त्या संपामध्ये, गिरणी कामगाराच्या संपामध्ये भरडले गेलो. आणि मग काही कालावधी असं म्हणजे जीवनामध्ये चढ उतार आले आणि तेव्हापासून एक जिद्द निर्माण झाली की आपण काहीतरी करायला पाहिजे. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण घ्यायला पाहिजे. आणि मग सोलापूर कसा त्या काळात माग असलेला भाग होता. हां, जरी सोलापूर माझं मूळ गाव जरी असलं तरी माझी जडणघडण ही पूर्ण मुंबईमध्ये झाली आहे. अच्छा. कारण वडील जे आहेत मुंबईत होते. अच्छा. आणि त्यामुळे 1960 पासून आम्ही मुंबईतच जातो. आणि तुमचं शिक्षणाबद्दलची वाटचाल कशी होती? शिक्षणाबद्दलची म्हणाल तर मी म्हणजे SSC पर्यंत माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर वडिलांच्या परिस्थितीमुळे किंवा घरच्या परिस्थितीमुळे पुढचं शिक्षण घेता आलं नाही मला. आणि सर्वसाधारण 4-5 वर्षाचा कालावधी निघून गेला. मधल्या काळात मी बऱ्याच नोकऱ्या केल्या, ठिकठिकाणी वेगवेगळ्या फील्डमधल्या नोकऱ्या केल्या. आणि त्यानंतर परत थोडं जर नोकरी स्थिर स्थावर झाल्यानंतर माझ्या मनात आलं, चला आता आपल्याला वेळ मिळतो तर आपण पुढे का शिकायला पाहिजे. या दृष्टीने मग पुन्हा मी डायरेक्ट 12वीला प्रवेश घेतला. आणि 12वीला प्रवेश घेऊन पुढची 12वीला मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये सेकंड क्लासमध्ये पास झाल्यानंतर नंतर मी मॉर्निंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तुमचं काय वय असेल त्यावेळेस तुम्ही नोकरी सोडून पुन्हा एज्युकेशनकडे? हां, एज्युकेशनकडे आलं. ते सर्वसाधारण एक 20-21 वय असेल. 21 वय असेल. त्या काळात तुम्ही 12वी? त्यावेळेस मग 12वी झालो. 12वी झाल्यानंतर मग पुढचं मग मला मार्ग सापडला की परत नाही, आपण अजून शिकू शकतो आणि शिकायला पाहिजे. शिकाल तर टिका. हां. आणि त्यासाठी माझ्या आईचं प्रोत्साहन होतं. आणि तुम्हाला ही प्रशासकीय नोकरीमध्ये कशी काय तुम्हाला? त्याचं असं झालं की मी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना पुन्हा काही कारण म्हणजे मी नोकरी करत किंवा अजून काही करत मी शिकतच होतो. आणि त्यातून मग शेवटच्या वर्षाला असताना की एक संधी चालून आली की पोलीस डिपार्टमेंटला
भरती चालली होती. अच्छा. विचार केला प्रयत्न करायला काय हरकत नाही. आणि मग तिथे मी सिलेक्शन झालं माझं. मी ट्रेनिंग केलं पोलीस डिपार्टमेंटमध्ये. ते ट्रेनिंग संपून आल्यानंतर माझा ग्रॅज्युएशनला एक विषय राहिला होता. तो विषय अगोदर मी प्रथम कम्प्लीट सोडून निघाल्यानंतर आणि मग मला असं वाटलं की आता आपण MPSCला का प्रयत्न करू नये. बरोबर. कारण त्यावेळेस एक क्रेज होती PSI. PSI साठी फार लोक म्हणजे अगदी जीव तोडून अभ्यास करायचे आणि मी त्यांच्या त्या प्रवाहात आलो. आणि माझ्यासोबत जी मंडळी होती जी काल कार्यक्रमाला उपस्थित होती, म्हणजे विकास देसाई आहे, अधिकराव पोळ आहेत, त्यानंतर सचिन राणे आहेत, दीपक कदम आहे. ही अशी मंडळी की माझ्यासोबत आमचा एक ग्रुपच तयार झाला आणि त्यातून मग एक अभ्यास आम्ही जीव तोडून अभ्यास करायला लागलो. बरोबर. आणि मग PSIच्या जी पूर्वी PSI असिस्टंट आणि सेल टॅक्स इन्स्पेक्टर ही जी परीक्षा होती त्या परीक्षेत आम्ही उत्तीर्ण झालो. म्हणजे 3 कंबाईंड परीक्षा होती आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो. अधिकराव पोळ, सचिन राणे हे दोघे PSIच्या लाईनने गेले. माझी नेमणूक मंत्रालयातील सहाय्यक म्हणून झाली. आणि मग तिथे मी मंत्रालयात जवळजवळ 2.5 वर्ष काम केलं. पहिली नोकरी तुमची मंत्रालयात पोलीस डिपार्टमेंटला. आणि त्यानंतर मग मी ते पोलीस डिपार्टमेंट सांभाळून मी माझं काम करत होतो. हे म्हणजे पुढे MPSCच्या स्पर्धा परीक्षा देत होतो. आणि ते करता करता मग मी माझं सिलेक्शन झालं. मी मंत्रालयात जॉईन झालो आणि मंत्रालयात जॉईन होऊन पुन्हा मग तिथे मंत्रालयामध्ये कसं आहे, मंत्रालयात जनरली समजलं जातं किंवा तुम्हाला ट्रान्झिट कॅम्प आहे MPSC UPSC करता. आणि अशा पद्धतीने मग परत तिथं आमचा एक ग्रुप जमला की जे आज बरेच मोठमोठे अधिकारी आहेत, ॲडिशनल कलेक्टर आहेत, कलेक्टर आहेत माझ्या बॅचचे. आणि जे आता मंत्रालयात होते ते सुद्धा म्हणजे जॉईंट सेक्रेटरी लेवलला गेलेले आहेत. हे असे बरेच लोक तिथं आम्ही प्रयत्न करत होतो. ग्रुप चांगला मिळाला, अजून एक उत्साह मिळाला. त्याच्यातून मग पुढचा अभ्यास करायला लागलो. आणि मग त्या अभ्यासानुसारच माझी महसूल खात्याच्या नोंदणी विभागामध्ये जॉईंट सब रजिस्ट्रार म्हणून माझी नेमणूक झाली. आणि आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी नोकरी केली? ऍक्च्युअल पोलीस डिपार्टमेंटमध्ये मुंबईला मी काम केलेलं आहे, मंत्रालयात काम केलेलं आहे. त्यानंतर पहिली पोस्टिंग जी माझी झाली जुन्नरला झाली. आणि जुन्नरवरून एक 5-5.5 वर्ष काम केल्यानंतर जुन्नर नारायणगाव असे दोन्ही त्या कार्यालयात काम केल्यानंतर माझी पोस्टिंग झाली. मग कोल्हापूरच्या राधानगरीला. म्हणजे एकदम रिमोट एरिया होता ज्या ठिकाणी म्हणजे कोल्हापूरपासून पण सुमारे 60 किलोमीटर मला जायला लागायचं. आणि त्या ठिकाणी माझी पोस्टिंग झाली. तिथले साखर कारखान्याचे एकदा अध्यक्ष आले होते माझ्याकडे. ते म्हणजे साहेब तुमचं गाव कुठलं तुम्ही आणि इकडे एवढ्या लांब कशी काय आलात? मी त्यांना म्हणालो की माझं गाव आहे सोलापूर आणि मी राहतो मुंबई आणि मुंबईवरून तुम्ही एवढ्या लांब आलात. म्हटलं काय अडचण काय? रस्ते पण हे नव्हते आणि वेळ लागायचा जायला. म्हटलं अडचण काय, लोक नोकरीसाठी अमेरिका दुबईला जातात, मी माझ्या कोल्हापूरला आहे, प्रॉब्लेम काय? म्हटलं साहेब तुमच्यासारखा विचार करणारे फार कमी लोक आहेत. आणि अशा पद्धतीने मग तिथून माझं प्रमोशन झालं. फॅमिली बॅकग्राऊंड काय सांगतो? फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे आई वडील माझे 96 ला एक्सपायर झाले. आणि आई सोबत असते. त्यानंतर आम्ही 4 भावंड 2 बहिणी. एकत्र कुटुंब सगळं एकत्र कुटुंबच आहे. आज घडीला जरी आम्ही म्हणजे जरी वेगवेगळे राहत असलो तरी आम्ही एकत्र कुटुंबात आजही म्हणजे कुठले सणवार आहे काल बघा आम्ही सगळे एकत्र कुटुंबातच आहे. आजही जर वेगवेगळे जरी असलो तरी वेगळे नाही आहे, आम्ही एकत्र कुटुंबात आहे. आणि तो तुमच्या धर्मपत्नीबद्दल काय सांगाल? धर्मपत्नीबद्दल म्हणजे 1992 ला आमचं लग्न झालं. आणि मग तिथून आमचा सहप्रवास सुरू झाला. मग म्हणजे ज्यावेळेस मी बघायला गेलो होतो त्याच वेळेस तिला प्रश्न विचारले होते की जर मी ही नोकरी सोडली आणि मग दुसरीकडे कुठे जॉईन झालो तुला चालेल का? म्हणाले हो काय अडचण, तुम्ही जिथे असाल मी तिथे यायला तयार आहे. आणि मग 92 ला लग्न झाल्यानंतर लगेच 94 ला मी नोकरी सोडली ती आणि या डिपार्टमेंटला आलो. आणि 96 ला माझे प्रोबेशन कंप्लीट झालं. येस असं म्हणा आवडतं काय हरकत नाही. सर मला असं विचारायचं होतं की
तुम्हाला एखादी आवडती कविता कोणती आहे? जे तुम्ही आता कविता संग्रह बरेचसे झाले, त्यापैकी तुमच्या आवडीची कविता कोणती? एक कविता आहे की हल्लीचं म्हणजे ते हल्लीचे जे व्हॉट्सअप वगैरे आहे त्याबद्दलच्या संदर्भात एक 4 ओळीची कविता केली आहे. ऐकवा ना आमच्यापेक्षा. सकाळ दुपारची सलाम दुआ, रात्रीचे निजा सुद्धा आता त्यावरच करतो, हल्ली आम्ही व्हॉट्सअपवरच भेटतो. एक बालकविता आहे जी दैनिक सकाळमध्ये जी प्रकाशित झालेली आहे. खूप खूप शिकायचं आहे मला, आई मला खूप खूप शिकायचं आहे, देशासाठी खूप काही करायचं आहे. आई मला खूप खूप शिकायचं आहे, देशासाठी खूप काही करायचं आहे. खूप खूप शिकेन मी म्हणते, इंद्रेसारखी मोठी झेप घेईन मी म्हणते. खूप खूप शिकेन मी म्हणते, इंद्रेसारखी मोठी झेप घेईन मी म्हणते. खूप खूप अभ्यास करेन मी म्हणते, किरण बेदीसारखे पोलीस अधिकारी होईन मी म्हणते. खूप खूप अभ्यास करेन मी म्हणते, किरण बेदीसारखे पोलीस अधिकारी होईन मी म्हणते. कल्पनेची पाहून झेप, कल्पनेची पाहून झेप मीही झेप घेईन म्हणते. अवकाशाच्या अंगणात मीही खूप खूप खेळीन म्हणते. खरंच आई मला खूप खूप शिकू दे ग, चूल मूल सांभाळून देशासाठी काहीतरी करू दे ग, देशासाठी काहीतरी करू दे. सुंदर कविता. सर, या कविता कधी सुचतात तुम्हाला? या कविता सुचायचं म्हणजे कारण जसं की एखाद्या वेळेस मी बसलेलो असतो सहज आणि एखादा विषय मनात येऊन जातो आणि त्यावेळेस त्या म्हणजे सुचल्या की लगेच कागदावर उतरायला लागते, किंवा ती सुचली आणि मी नंतर लिहिन म्हटलं तर पेन तुम्ही ठेवता नाही. आता जमाना आता मोबाईलचा जमाना आहे आणि त्या मोबाईलमध्ये मला टाईप करता येतं. कागद पेन नसला तरी माझ्याकडे मोबाईल मधला जो मेमो आहे त्यात मी त्या कविता टाईप करून ठेवतो आणि नंतर वेळ प्रसंगी जरूर पडली तर त्यात फेर करतो. सर, सेवेमध्ये काम करत असताना प्रशासन सेवेमध्ये तुम्हाला आलेले काही कटू अनुभव किंवा चांगले अनुभव, त्यापैकी एखादा अनुभव? कारण शासकीय सेवा करताना की बऱ्याच म्हणजे आता आमचा विभागात जनसंपर्काचा विभाग आहे. त्या ठिकाणी रोज सकाळपासून कार्यालय सुरू झाल्यापासून कार्यालय संपेपर्यंत ही बरेच मंडळी आमच्या कार्यालयात येत असतात. त्यात म्हणजे अगदी शेतकऱ्यापासून ते करोडपतीपर्यंत हे सगळ्या मंडळी आमच्या कार्यालयाला भेट देत असतात कामानिमित्त. आणि एके दिवशी असं झालं, कारण मी राधानगरी कार्यालयात होतो आणि त्यावेळेस एक वकील माझ्या समोर येऊन बसले. म्हणले, सर आज आपल्या ऑफिसबद्दल बातमी आलेली आहे. मी चिंतित झालो, कारण पेपरमध्ये बातमी आणि कार्यालयाची हे म्हणजे फारसं चांगलं समजलं जायचं नाही. मला मनातून भीती वाटली, पण ते हसत हसत म्हणाले, सर काही घाबरू नका, बातमी चांगली आहे. कारण ती बातमी अशी दिली होती, बातमी देणाऱ्यांनी चौकटीत बातमी टाकली होती की अधिकाऱ्यामुळे कार्यालय बदलले. कारण मी राधानगरीला गेल्यानंतर जे कार्यालय होतं माझं, त्या कार्यालयाचं संपूर्ण स्वरूप बदललं होतं आणि एक चांगली सेवा देण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो. आणि त्याचीच दखल घेऊन एका वार्ताहराने मला न विचारता ही बातमी फ्लॅश केली होती. आणि त्यानंतर ती बातमी फ्लॅश झाल्यानंतर म्हणजे माझ्याकडे त्यावेळेस भुदरगड आणि राधानगरी हे दोन्ही तालुके होते आणि त्या दोन्ही तालुक्यामधून म्हणजे शेतकरी मंडळी अक्षरशः माझ्याकडे यायचे आणि असं माझ्या ऑफिसच्या दरवाजात वाकून बघायचे. मी म्हणायचो, बाबा तुम्हाला काय पाहिजे? नाही सर, साहेब तुमचं कार्यालय बघायला आलो, ऑफिस बघायला आलो. म्हणजे असे दोन्ही तालुक्यातून माझ्याकडे लोक माझ्या कार्यालय बघायला यायचे. सर, हे सगळं काम करत असताना तुम्हाला मनाला असं भावलेला असा एखादा प्रसंग आहे? या ठिकाणी मी नारायणगावला होतो, जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावला माझी दुसरी पोस्टिंग होती. त्यावेळेची ही घटना सांगतो. तमाशा सम्राज्ञी विठाबाई माझ्याकडे येऊन गेला. त्यांना एक दस्तऐवज करायचा होता. त्यांचा जो मुलगा आहे, मुलाच्या नावे आपलं त्यांचं घर त्यांना करायचं, ट्रान्सफर करायचं होतं. त्यांनी मला येऊन विचारलं की साहेब पैसे किती लागतील, त्याला खर्च किती येईल? मी म्हणलं सर्वसाधारण एक 5,000 रुपयाचा 3,500 रुपये स्टॅम्प ड्युटी
आणि बाकीचे रजिस्ट्रेशन फी आणि जे पेजिंग चार्जेस आहेत, असं म्हणून एक सर्वसाधारण 5,000 रुपये त्याला खर्च येईल. विठाबाई एकदम हे झाल्या, म्हणजे म्हटलं साहेब माझ्याकडे 500 रुपये सुद्धा नाही आणि मी 5,000 रुपये मी कसे खर्च करणार. मग मी विचार केला, विठाबाई तुम्ही एक काम करू शकाल का की तुमच्यानंतर ते घर तुमच्या मुलाच्या नावे होईल, असं मी काय केलं तर चालेल का. साहेब चालेल मला. आणि म्हटलं त्याला खर्च सुद्धा येणार नाही तुम्हाला. बरोबर. मग त्यामुळे मी त्यांना मग काय मृत्यूपत्राचं हे सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाच्या नावे मृत्यूपत्र तयार करून ठेवा की जेणेकरून त्याला म्हणजे स्टॅम्प ड्युटीची गरज वाटणार नाही, रजिस्ट्रेशन फी नॉमिनल असेल आणि तुम्ही हयात आहात तोपर्यंत तुम्हाला वापरता येईल, तुमच्या ताब्यात राहील आणि तुमच्यानंतर ते घर जे आहे ते मुलाच्या नावे ऑटोमॅटिक ट्रान्सफर होईल. हे केल्यानंतर मग मी माझ्या स्टॅम्प पेंटरला बोलून घेतलं, त्यांची संमती घेतली अगोदर की चालेल का. ते म्हणाले हो मला चालेल, काही हरकत नाही. मी स्टॅम्प पेंटरला बोलून घेतलं, त्यांना कल्पना दिली की असं असं आहे विठाबाईंचं, आपल्याला तुम्ही मृत्यूपत्र तयार करून घ्या आणि रजिस्ट्रेशनला माझ्याकडे घेऊन या. मग त्यांनी ते तयार केलं. विठाबाई आल्या, त्यांचं मग कबुलीजा वगैरे घेतला, डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन केला. त्यांच्यासाठी मी चहा मागवला. डोळ्यात पाणी झालं असेल. हां, चहा मागवल्यानंतर परत मग म्हटलं विठाबाई तुम्ही थोडा वेळ थांबा, तुमचा दस्तऐवज मी तुम्हाला परत देतो. आणि एक अर्ध्या तासानंतर दस्तऐवज स्कॅनिंग वगैरे करून झाला आणि तो दस्तऐवज मी घेऊन मी उभा राहिलो आणि विठाबाईनं म्हटलं विठाबाई हा दस्तऐवज तुमचा. विठाबाई उभ्या राहिल्या त्यावेळेस आपला पदर माझ्या समोर असा धरला आणि त्याच्यामध्ये मग मला तो दस्त दिला. म्हणून आणि त्या म्हणाल्या मला की साहेब एवढी इज्जत मला आजपर्यंत कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याने दिली नाही. हा हृदयस्पर्शी प्रसंग माझ्या आयुष्यातला अजूनही आहे. एका कलावंतासाठी तुम्ही एवढं केलं. येस. चांगली गोष्ट. तर आपण हे त्या कविता आणि काही गाणी वगैरे काही लिहिलीत का तुम्ही चित्रपटात? चित्रपटात गाणी वगैरे काही लिहिलेली नाही. कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे. पुढं काही करायची? पुढे आता कारण येत्या 6 महिन्यात माझं रिटायरमेंट आहे आणि त्यानंतर मला भरपूर वेळ उपलब्ध असणार आहे आणि त्यावेळेस माझा एक प्रयत्न राहील की चित्रपटासाठी गाणी लिहिणं, पटकथा लेखन करणं, काही अल्बम वगैरे करणं. कारण माझा मुलगा सुद्धा चित्रपट क्षेत्रातच आहे. ते कॅमेरामॅन असल्यामुळे मला त्या गोष्टी सोयीच्या पडणार आहेत आणि मी त्या अनुषंगाने पुढची वाटचाल करणार. सर, तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आम्ही आता देणार आहोत, हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित करा? हा पुरस्कार खरं तर मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला समर्पित करेन. कारण माझे वडील होते, तेही लिहित होते. आई आहे माझी, कारण जी मार्गदर्शक जी आहे आमच्या संपूर्ण मूळ आहे, आई आहे, माझी मिसेस आहे आणि ह्या सगळ्यांना मी ते समर्पित करू इच्छितो. कुटुंबाला, संपूर्ण कुटुंबाला. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज आम्ही साहेबांना जो आम्ही पुरस्कार आम्ही घोषित केलेला आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार. साहेब कवी आहेत, शासकीय अधिकारी आहेत. हे सगळं घडत असताना साहेबांनी अनेक कवितांचे संग्रह लिहिलेले आहेत. ते मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचे की साहेब परिवारासाठी किती वेळ देतात? आपले नोकरी सांभाळून कवितेचं सगळं वाचन, लिखाण सांभाळूनही घरालाही तेवढेच वेळ देतात. आज त्यांना जो पुरस्कार आम्ही जाहीर केलेला आहे त्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया? त्याच्याबद्दल आधी मी तुमचे आभारी मानते आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांना महाराष्ट्राचं जे घोषित केलं तुम्ही पुरस्कार, त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतो. कालच मी पत्रिका दिली त्याच वेळेला मला बरं वाटतं. मॅडम, असं मला विचारायचं की तुमच्या कुटुंबाबद्दलचे काय प्रतिक्रिया आहे? माझं कुटुंब पूर्ण एकत्र आहे. आम्ही सगळेजण समजून घेऊन आतापर्यंत आलो पुढे आणि इथूनही पुढे अजूनही जाण्याची माझी इच्छा आहे. धन्यवाद मॅडम, आपण आमच्या प्रश्नाला उत्तर दिले आणि असंच आतापर्यंत साहेबांना जशी तुम्ही साथ दिली त्याच्या पुढे ही हा जन्म द्यावी हीच विनंती. धन्यवाद. ओके.